हॅलो एव्हरीवन, दिस इज मी वैष्णवी. तर मी गेले होते चेन्नईला. तर चेन्नईला कशाला तर माझी होती कॉग्निझंटची ऑनबोर्डिंग. तिथे गेल्यानंतर ऑनबोर्डिंग झाली. सकाळी 6 वाजता आम्ही एअरपोर्टवरून उतरलो आणि दिवसभर ऑनबोर्डिंगची प्रोसेस होती, त्याच्यामुळं खूप दिवस हेक्टिक होता. आणि नंतर मग आम्ही पोहोचलो पी जीवरती गेल्यानंतर मस्त झोप काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो होतो सिप्कॉट आय टी पार्क सेरीला. तिथे गेल्यानंतर मग आमची ट्रेनिंग सुरू झाली आणि तिथं गेल्यानंतर कळालं की व्हिडिओग्राफी वगैरे फोटोज वगैरे अलाउड नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही तिथे काही शूट केलं नाही. नंतर मग वर आल्यानंतर मग वर जाऊन पाहिलं. मस्त टेरेसवर सगळीकडे जींचाच व्ह्यू होता व आमच्या जीमधून तिथून कॉग्निझंटचाही व्ह्यू दिसत होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी होता शनिवार. मग शनिवार होता, मग काय करायचं, मग आम्ही गेलो होतो बीचवर जाण्यासाठी आम्ही केली होती रिक्षा. ऑटो रिक्षामध्ये आम्ही गेलो. तर ऑटो रिक्षा आम्ही 7-8 जणी होतो मस्तपैकी. त्याच्यामध्ये 30-40 रुपये घेतले आमचे त्यांनी. तिथून गेलो होतो आम्ही बीचवर. तर हे पेड बीच होते, त्याच्यामुळं मग स्वच्छता वगैरे तिथं छान होती. आणि तिथं गेल्यानंतर मग मस्त असं वातावरण झालेलं, तिथं पावसाचं वातावरण झालं होतं. त्याच्यामुळे मग आम्ही गेलो आणि थोड्या वेळातच तिथेही पाऊस सुरू झाला. मस्त असं समुद्राचा व्ह्यू पाहत थोड्या वेळ एन्जॉय केला आम्ही तिथे. मस्त फोटोज व्हिडिओज वगैरेही काढले. तिथं गेल्यानंतर मग सगळीकडे पाऊस चालू होता. मग पाऊस झाला तर मग सगळी रेती पायाला लागत होती, त्याच्यामुळे मग आम्ही शूज वगैरे हातातच घेतले होते. आणि थोड्या वेळातच एकदम नाही थोडा पाऊस येतात, तो थोड्या वेळातच असा जास्त सुरू झाला. आणि पावसामुळं पलीकडे आभाळ वगैरे इतका छान व्ह्यू येत होता आणि समुद्र एकदम खवळलेला होता. आणि इथालचे समुद्र हे जरा जास्त खोल आहेत, त्याच्यामुळे मग आम्ही जास्त पुढेही गेलो नाही. आम्ही तिथूनच जे काही होतं ते पाहिलं आणि नंतर असेच स्वतःला वगैरे पाहिलं थोड्या वेळ. आणि तिथं मस्त असा पाऊस सुरू झाला बीचवर. मग त्याच्यामुळं मग आम्ही एका तिथं झोपडीसारखं बनवलेलं होतं, तिथं जाऊन बसलो, पण तेही काही वेळाने गळायला लागलं. मग या 2 बसल्या होत्या तिथे. मग बाकीच्यांचं इथं चाललं तर फोटो वगैरे काढायचं. आणि मग फोटो वगैरे काढले आणि मग समोर एक ते दगडांचं काहीतरी बनवलेलं दिसत होतं. मग म्हणलं चला तिथे जाऊया. मग तिथे जाण्यासाठी निघलो. बाकीच्यांचे व्हिडिओ वगैरे मी शूट केले. मग म्हणलं माझाही कुणीतरी करा, म्हणून मी मग माझ्या एका फ्रेंडकडे मोबाईल दिला आणि मग तिने माझाही व्हिडिओ घेतला. मी मस्तपैकी चालत येत होते, तर पावसामुळे भिजल्यामुळे ड्रेस वगैरे काही एवढा चांगला वाटत नव्हता. पण तरीही मग चालत थोडासा व्हिडिओ काढला आणि मग ते दगडांवर गेलो. इतकं छान दिसत होतं पलीकडच्या साईडनी. एवढ्या मस्त समुद्राच्या लाटा वगैरे येत होत्या, त्याही पाहिल्या. आणि वर जाऊन काही फोटो वगैरे काढले तिथे. तर तिथे काही माणसं होती, तर ते मासे वगैरे पकडत होती. फिशिंग चाललं होतं त्यांचं. तर मला वाटलं की त्यांनी फिश वगैरे पकडला आहे. तर मी जवळून गेल्यावर पाहिलं तर त्यांच्याकडे फिश ट्रॅप होता तो, आणि त्यालाच ते छोट्या फिश लावलेला होता. मला वाटलं की त्यांनी तोच पकडला आहे, पण तो एक ट्रॅपसाठी त्यांनी तो लावलेला होता. मग ते आमच्यासमोर तरी काही आम्ही त्यांना एखादा फिश वगैरे पकडताना पाहिलं नाही. पण ते बराच वेळ झालं ट्राय करत होते. आणि समुद्र इतका खवळलेला होता, वरून वातावरण असं भारी झालेलं होतं, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त पुढे वगैरे गेलो नाही. आणि हा मस्त असा व्ह्यू दिसत होता, तो व्ह्यू वगैरे एन्जॉय केला थोड्या वेळ. आणि मग फोटोज वगैरे काढून आम्ही म्हणलं आता चला बस झालं. खूप वेळ आम्ही तिथंच होतो आणि काय की नवीन जागेवर होतो, एवढी काही माहिती नव्हती, त्याच्यामुळे आम्ही जास्त पुढेही गेलो नाही. पुढे गेल्यानंतर म्हणलं मग असे मी झूम करून मस्तपैकी व्हिडिओ वगैरे शूट केले काही. इतकं छान वाटत होतं. मी तर म्हणते की तुम्ही जरी कधी चेन्नईला वगैरे गेलात तर बीचवर नक्की जा, इतकं छान वाटत होतं. आणि हा पेड बीच होता, त्याच्यामुळे स्वच्छता वगैरे इतकी छान होती तिथे. आम्हाला काही जास्त वेळ थांबता आलं नाही, कारण वेदरही तसा नव्हता. आणि या दगडांवरून चालता इतकं हळू चालावं लागत होतं, कारण पाऊस वगैरे चालू होता. त्याच्यामुळे मग
म्हणलं जर पडलं तर तिथून डायरेक्ट खाली पाण्यातच, त्याच्यामुळे आम्ही हळू वगैरे चालत होतो. इथं सगळे बाकीचे वगैरे छत्री घेऊन वगैरे होते. मग सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही रिटर्न जायला निघलो आणि मग जाताना थोडेसे व्हिडिओ शूट केले. तर तिथे आम्ही ना एक स्नेल पाहिली. तर इतकी मोठी स्नेल होती, आपल्या इकडे गोगलगाई जी असते ती मी पाहिली तिथे. तर ती एकदम माझ्या तळहाता एवढी ती दिसत होती. या व्हिडिओमध्ये एवढी मोठी नाही दिसत आहे, पण ती इतकी छान होती आणि इतकी मोठी होती. तर आम्ही तिलाच पाहिलं आणि लास्टला मग आम्ही ऑटो रिक्षा केली. लास्टला त्याने 10 रुपये जास्त घेतले, पण मस्तपैकी एन्जॉय करत आम्ही रिटर्न परत PGवर आलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.